दादा तुमचं शेतकऱ्यांचं तुमचं नाव काय आहे आणि कोणाचा प्लॉट होता आणि हार्वेस्टिंगला आला होता काय मी नुकसान उद्धव महादेव केचे आलेगाव खुर्द. हा सज्जन शिवाजी पवार यांचा प्लॉट आहे. झालं? हा प्लॉट आज हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट होता साहेब. पण इतकं आतोनात नुकसान झालं. मी आज घरी लेकराबारांना सुद्धा खाद्य वापर बाजार आणायचं तर सुद्धा आम्ही थांबलो. नदीला पाणी नसताना टँकरनं पाणी आम्ही आणलं, मध्ये पाणी नाही सुटलं तरी 1 महिनाभर आम्हाला. अशा पद्धतीत मी प्लॉटच्या ह्याने पवारांनी जोपलेला प्लॉट आहे. मी त्यांच्या शेजारीच आहेत. इतकं आतोनात नुकसान झालं की 5 एकर पूर्ण बाग झाडं जवळजवळ 70% झाडं उपसून पडलेत आणि 100% झाडं उपसून पडलेत. आणि डाळिंबाचं आता आज उद्या व्यापाऱ्याला माल द्यायच्या ह्या वेळेस आला आणि त्यावेळेस काल चक्रीवादळाने इतकं आतोनात नुकसान झालं की न मोजना गणित इतकं नुकसान झालंय. आणि आज कितीतरी हे पैसे म्हणजे काय असं जवळचे नाहीत आमच्या शेतकऱ्याचे. लोकांचे उसने बँकेकडून कर्ज काढून आम्ही हे सगळं केलेलं व्याप होता. हा किती वेळा डाळिंबाचं उत्पादन तुम्ही कितीला घेतलं का पहिलाच टाइम आहे? आता ह्या पहिला प्लॉटाचा आहे. आता ही म्हणजे पहिलं होऊन गेलं ना, आता दुसऱ्या प्लॉटला घेतलेलं आहे. दुसऱ्या प्लॉटला घेतलेलं आहे. पहिलं सुरुवातीला थोडंच झालं पहिल्या वर्षी, पण आता दुसरा प्लॉट आता आज जवळजवळ 50 ते 60 लाखाचा प्लॉट झाला असता आज डाळिंबाला मार्केट चांगलं आहे सर. त्याच्यामुळे आज असं एक अपेक्षा होती की 60 ते 70 50 लाखाच्या कमीत कमी पुढं जाण्याचा प्लॉट माझा होता. काय मागणी असणार? शासनाला एकच हात जोडून विनंती आहे, खरंच शेतकऱ्याचं नुकसान बघावं आणि त्यांनी अधिकाऱ्याला असं निवेदन द्यावं की त्याची खरी परिस्थिती बघावी, त्याचा खर्च बांधावा आणि ह्या खर्चाचं कतोटीत आम्हाला अनमोल किंमत मिळावी अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर शेतकऱ्यांच्या भावना इतक्या जबरदस्त आहेत, कारण हात्या तोंडाला आलेलं घास या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आज आपण आलेगाव खुर्द येथे शेतकरीचे सज्जन पवारांच्या शेतात आलो असताना आपण पाहतोय, सकाळपासून आपण पाहतोय या भागातला पूर्णपणे केळीचं क्षेत्र हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. काल 5-5:30 वाजता जे चक्रीवादळ झालं त्या वादळाच्या माध्यमातून ह्या भागात पूर्णपणे नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं. आणि शेतकऱ्याला आज आधाराची गरज आहे. आज ह्या शेतकऱ्याच्या आम्ही शेतात आलो असता पाहिलं तर 5 एकराची बाग आहे. आता माल हा हार्वेस्टिंगला आलेला होता, म्हणजे अशाची डाळिंब्याला लागलेली आहे. ती 1 महिन्याभरात हा माल गेला असता, परंतु निसर्गाने हे सगळं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे ताबडतोब पंचनामा करून तोंडाला पाणी पुसण्यापुरतं मदत न करता भरीव स्वरूपाची मदत या भागातल्या शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस शेतकरी उभा राहणार आहे, कारण शेतकरी ह्या भागातला पूर्णपणे अडचणीत. उन्हाळ्याचं टेम्परेचर होतं 40-45 टेम्परेचर ह्या भागात होतं आणि त्या परिस्थितीत ह्या शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून अशा बागा जपल्या द्या आणि ह्याचं कालच्या ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आज ह्यावर नेट पूर्णपणे नेट उचलून दाखवा जरा. ही नेटसुद्धा पूर्ण ही बाग झाकली होती, परंतु ती नेट ही कुठं राहिलेली नाही आणि पूर्णपणे मालाचं झाडं ही निघून पडलेली होती. त्यामुळं या बागाचं 100% नुकसान झालेलं आहे. त्याला भरीव स्वरूपाची शासनाने मदत करावी अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे. अगोदर थोडंसं त्याचं कॅल्क्युलेशन करा. 4 एकर बाग आहे हार्वेस्टिंग आलेला बाग. 4 एकर 50 लाख